नवी मुंबईत 338 एकरवरील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून वाद तीव्र. SRA प्रकल्प रद्द करण्याची मंत्री गणेश नाईकांची मागणी. गडचिरोलीत उद्योगासाठी कंपन्यांमध्ये जमिनी घेण्याच्या स्पर्धा. जमिनी मिळाव्या त्यासाठी भूसंपादन कायदा बदलला. डाव्या पक्षांचा सरकारवर आरोप. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. तर अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी संयुक्तपणे काम करा, सरनाईकांनी दिल्या सूचना. बेकायदेशीर रेल्वे मच्छीमारी करणारे हे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते. माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप. मीरा भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आदेश. कोकण रेल्वे आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार. रत्नागिरी दिवा पॅसेंजर पश्चिम रेल्वेवरून धावणार. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली माहिती. मराठी चित्रपट सृष्टीसाठी हक्काचं थिएटर. मुंबईतील भारतमाता सिनेमा पुन्हा सुरू. चित्रपटगृह तब्बल 6 वर्ष होतं बंद. अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सभागृहात बाचाबाचीचा प्रकार. सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची. नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेवरून पेटला वाद. डोंबिवलीच्या फेज 2 MIDCमध्ये JCBच्या धक्क्यानं महानगर गॅस पाईपलाईन फुटली. लिकेजमुळे रहिवासी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातनं निर्दोष मुक्तता. काही महिन्यांपूर्वी खोक्या भोसलेने एका व्यक्तीला केली होती जबर मारहाण. बीड न्यायालयाने केली निर्दोष मुक्त. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.